आकाशाहून दूर पलीकडे आहे मला घरकुल नवे, आहे मला घरकुल नवे. हाय फ्रेंड्स, नवीन वर्ष, नवीन संधी आपणा सर्वांस सुखाची जावो. आकाशाहून दूर पलीकडे आहे मला घरकुल नवे. किती सुंदर ओळी कवीने लिहिल्या आहेत. खरंच आपल्याला आपल्या प्रिय प्रभूने आपल्यासाठी, त्याच्या तारण पावलेल्या लोकांसाठी एक सुंदर घरकुल बनवले आहे. पण हे झाले आकाशापलीकडे. पण पृथ्वीवर काय? प्रत्येकाचे हे स्वप्न असते की आपण आपले एक घर असावे, एक आसरा, विसावा घेण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी. पवित्र शास्त्र बघूया आपल्याला काय सांगते. स्तोत्र 127 पहिलं वचन, साम्स 127 वर्स 1. परमेश्वर घर बांधित नाही तर ते बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. जोपर्यंत परमेश्वर आपले घर बांधित नाही तर आपले सगळे खटाटोप प्रयत्न व्यर्थ आहेत. Except the Lord builds the house, they labor in vain. खरोखर परमेश्वराने आपले घर बांधणे किती गरजेचे आहे. आपण बंगल्यात असू, प्रशस्त घरात असू, पण आपल्या घरात परमेश्वराचा हातभार नसेल तर आपल्याला ती शांती, सुरक्षितता कोठून येणार? जर परमेश्वर आपल्या बरोबर असेल तर एका साध्या झोपडीत अथवा भाड्याने घेतलेल्या घरातही सुख नांदेल. नीतिसूत्रात परमेश्वराने घराच्या मजबूतीचे रहस्य सांगितले आहे. नीतिसूत्र 24 तिसरं वचन, प्रॉव्हर्ब्स 24:3. सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते. सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते. थ्रू विजडम इज अन हाऊस बिल्ड. सुज्ञान हे कुठले ज्ञान आहे? चांगले ज्ञान. हे ज्ञान काय आहे? नीतिसूत्र 1:7, प्रॉव्हर्ब्स 1:7. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय आणि या ज्ञानाच्या योगे घर बांधता येते. आपण आपले तुटलेले घर, मग ते घर असो, नाते असो, या पायावर बांधू शकतो. आणि याच वचनात पुढे गुपित लिहिले आहे. याच अध्यायात हे घर मजबूत राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे? नीतिसूत्र 24:3, प्रॉव्हर्ब्स 24:3. समंजसपणाने ते मजबूत राहते. and by understanding it is established. समंजसपणा आपल्यामध्ये आहे का? दुसऱ्याला समजून घेण्याची कला आपल्याला आली पाहिजे. तुम्ही आपल्या घरातील, नात्यातील, कामातील व्यक्तींना समजून घेता का? त्यांचे विचार, दुःख, अडचणी समजू शकता का? आज देवाने तो समजदार व्यक्ती म्हणून तुम्हाला निवडले आहे. का तुम्ही लोकांना दोष दाखवण्यात, त्यांची जिरवण्यात गुंतले आहात? आपणच एकमेकांना पाडण्यात गुंतलो तर ते घर मजबूत कसे राहील? आज आपण आपले घर बांधण्याचा निर्णय घेऊया.
आपण एकमेकांना प्रोत्साहन देणारे होऊया. याद्वारे आपण एकमेकांना ते मजबूत घरासारखे बनवूया, ज्याचा पाया देवाच्या प्रेमावर रचलेला आहे. अशासाठी की कितीही वारा आला, पाऊस आला तरी हे घर स्थिर राहील. परमेश्वर तुमच्या माझ्या शरीररूपी घरात वसत असेल तर त्याचा अनुभव आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा, आपले घरचे सुद्धा याबद्दल साक्ष देतील. व याचे प्रतिफळ पुढच्या वचनातच लिहिले आहे. प्रोव्हर्ब्स 24:4, नीतिसूत्र 24:4. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. And by knowledge shall the chambers be filled with all precious and pleasant riches. हे ज्ञान आपल्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण करील, या जगात सुद्धा आणि आपल्या येणाऱ्या जगात सुद्धा. पण लक्षात ठेवा, फक्त मूर्ख लोक नीतिसूत्र 1:7 प्रमाणे, प्रोव्हर्ब्स 1:7 प्रमाणे ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. फक्त मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. तर काय मग, लागायचं का कामाला? आपल्या घरी येशूला बोलवायला विसरू नका. शालोम, शालोम. शालोम माझ्या मनात, शालोम माझ्या घरात, शालोम माझ्या लोकांमध्ये, कारण परमेश्वर शांतीचा राजकुमार आहे. आमेन.